वसतिगृहात निवासी विद्यार्थ्यांवर आध्यात्मिक आणि आत्मिक विचारांचे संस्कार व्हावेत, तसेच विद्यार्थी सर्वांगाने परिपूर्ण व्हावा या उद्देशानं शालेय तथा वसतिगृह व्यवस्थापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर संस्कार केले जात आहेत। त्याच अनुषंगानं दिनांक 27 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5 ते 6:30 या वेळेत विद्यासंस्थान येथे बालकीर्तन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शैक्षणिक वर्ष 2025-26 मधला हा पहिला कीर्तनासह विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेला बालकीर्तन महोत्सव होता। सद्गुरू आरतीने सदर सोहळ्याची सुरुवात करून विद्यार्थ्यांद्वारा पंचपदी घेण्यात आली। या महोत्सवामध्ये वारकरी गुरुकुल सेमी विभागाची इयत्ता 9वीची विद्यार्थिनी बालकीर्तनकार हरिभक्त परायण कुमारी मानवीताई महाराज गुळवे यांची सर्वोत्कृष्ट अशी कीर्तन सेवा पार पडली। सदर कीर्तन सेवेमध्ये मानवीताई यांनी सद्गुरूप्रती विश्वास, श्रद्धा, समर्पण आणि साधना याविषयी विविध संतांच्या साहित्यातील दाखले देऊन विस्तृत विवेचन केलं। दैनंदिन जीवनातील समर्पक उदाहरणं देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। अध्यात्म हे कुठल्याही जीवाला अवघड वाटू नये, सहज आणि सोपे वाटावे याकरता सद्गुरूंनी दिलेला संदेश यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आला। संतांची या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तिची माझे हित करीती सकळ, जणे हा गोपाळ कृपा करी। सदर अभंगावर विवेचन करताना कुमारी मानवीताई या विद्यार्थिनीने मार्गदर्शन केलं। संतांचा व सद्गुरूंचा अवतार हा सामान्य जीवांच्या हिताकरता असतो। हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया मन एकविध या संत तुकारामांच्या संदर्भावर अतिशय सुंदर पद्धतीनं विवेचन करण्यात आलं। जीवांच्या आत्मिक हितासाठी आणि आत्मउन्नतीसाठी सद्गुरूंच्या आणि संतांच्या हृदयामध्ये नेहमीच कळवळ असतो याचा आशय देत लेकुराचे हित वाहे माहुलीचे चित्त या ओवीचे निरूपण करण्यात आलं। याप्रमाणे संतांच्या वचनावर विश्वास ठेवून त्या मार्गाने वाटचाल केली तरच आपल्या जीवनाचं कल्याण आहे हा संदेश दिला गेला। सदर कीर्तन सेवेसाठी गुरुकुल सेमी विभागाचे 500 विद्यार्थी, विद्यासंस्थान वसतिगृह येथील 600 विद्यार्थिनी उपस्थित होत्या। बालकीर्तन महोत्सवाचं संपूर्ण सादरीकरण विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलं असून सदर आत्मिक बालकीर्तन महोत्सव अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडला। यासाठी माननीय श्रीमान आत्मदर्शनजी बागडे सर यांच्यासह सर्व शिक्षक, वसंत नारद सर, हरिभक्त परायण गणेश महाराज जाधव व इतर सर्व शिक्षकांनी कष्ट घेतले। या उपक्रमाचं संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप कौतुक केलं असून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे, कोकम ठाण।